कोणाला दोष देतोयस? नशिबाला, देवाला, की तुझ्यासोबत असलेल्या माणसांना? हा जो काही खेळ तुझ्या आयुष्यात सध्या सुरू आहे ना, त्याचा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता तू स्वतःच आहेस. तुला वाटतंय की तुझ्यावर अन्याय झाला? तुझी सेवा कमी पडली? नाही. हा जो डोंगर तुझ्या समोर उभा आहे, तो तूच तुझ्या हाताने रचला आहेस. मागच्या अनेक जन्मांच्या कर्माने. नियती कोणाचीही सखी नसते. जे पेरेल तेच आज तुला कापायचे आहे. मग आता रडून काय उपयोग? रडण्याने तुझं प्रारब्ध बदलणार नाही, पण लढण्याने मात्र नवीन भविष्य नक्की लिहिता येईल. आज शांत बसून ऐक. मी तुला तुझ्याच कर्माचा आरसा दाखवायला आलो आहे. तू म्हणतोस की मी खूप पुण्य केले आहे, मग त्रास का? अरे बाळा, एखाद्या बँकेत तुझे जुने कर्ज थकलेले असेल तर तू नवीन कितीही पैसे भरलेस तरी बँक आधी जुनं कर्जच कापून घेणार ना. प्रारब्ध हे असंच असतं. तुझ्या या जन्माची सत्कर्म तुझी सेविंग आहे, पण मागच्या जन्मांचे कर्ज अजून फिटलेले नाही. म्हणून तुला आजचा संघर्ष करावा लागतोय. पण घाबरू नकोस. जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी उभा आहे, तोपर्यंत तुझा हा कर्माचा हिशोब चुकता करताना तुला वेदना कमी होतील याची काळजी मी घेईन. मी तुझा गॅरेंटर म्हणून उभा आहे. जेव्हा संकट येतं तेव्हा लोक मंत्रतंत्र करतात, पण स्वतःच्या स्वभावात बदल करत नाहीत. तू जर रोज सकाळी माळ ओढतोस आणि दुपारी कोणाचे तरी मन दुखावतोस, तर तुझी ती माळ म्हणजे निव्वळ वेळ काढूपणा आहे. जर तुला तुझे प्रारब्ध बदलायचे असेल तर सर्वात आधी स्वीकार करायला शिक. हो स्वामी, हे माझेच कर्म आहे आणि मी ते आनंदाने भोगेन, असं ज्या क्षणी तू म्हणतोस त्या क्षणी त्या कर्माची तीव्रता 70% कमी होते. उरलेले 30% पेलण्यासाठी मी माझे खांदे तुला देईन. तुझ्या या संघर्षात तू एकटा नाहीस. तुझे प्रत्येक पाऊल मी मोजत आहे. आज जे भोगत आहेस ते भूतकाळ आहे, पण उद्या जे भोगशील तो तुझा आज आहे. आज कोणाबद्दल मत्सर ठेवू नकोस. कोणाचे वाईट करू नकोस. जर तू आजच्या दिवसात फक्त प्रेम आणि प्रामाणिकपणा पेरला तर उद्याच्या फळाची काळजी करायची तुला गरज नाही. तुझ्या आयुष्यातील वाईट काळ हा तुला संपवण्यासाठी नाही, तर तुला शुद्ध करण्यासाठी आला आहे. सोन्यावर गाव घातल्याशिवाय त्याला आकार येत नाही. आणि तुला मी घडवत आहे हे विसरू नकोस. तू फक्त तुझे काम कर, बाकी माझ्यावर सोड. माणूस मोठा विचित्र आहे. सुख आलं की म्हणतो हे माझ्या कष्टाचं फळ आहे, आणि दुःख आलं की ओरडतो, देवा माझ्याच नशिबात हे का? अरे, तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आणि घडणारी प्रत्येक घटना ही एका मोठ्या साखळीचा भाग आहे. तू एखाद्याचं मन दुखावून इथे येऊन नारळ फोडतोस. तुला वाटतं हिशोब चुकता झाला,
अजिबात नाही. विश्वासाचा नियम आहे. जे तू जगाला देशील तेच तुला शतपटीने परत मिळेल. मग ते प्रेम असो किंवा द्वेष. तुझं आजचं दुःख म्हणजे तुझ्या जुन्या पापांचा जळणारा कचरा आहे. तो कचरा जळून खाक झाल्याशिवाय तुझ्या आयुष्यात सुखाचा सुगंध येणार नाही. त्यामुळे जेव्हा संकट येईल तेव्हा समजावं की एक मोठं ओझं तुझ्या डोक्यावरून उतरले. रडण्यापेक्षा त्या हिशोबाची सुटका झाल्याबद्दल आनंदी व्हायला शिक. आता तुला वाटत असेल, स्वामी, मग आम्ही तुमची सेवा का करावी? जर सगळं कर्मानेच ठरणार असेल तर तुमची काय गरज? ऐक, जेव्हा उन्हात चालताना पाय भाजू लागतात तेव्हा मी सूर्य विझवू शकत नाही, कारण तो निसर्गाचा नियम आहे. पण मी तुझ्या पायात चप्पल नक्कीच देऊ शकतो. प्रारब्ध हा एक असा आजार आहे जो तुला भोगावाच लागेल. पण मी त्या आजारात तुला मिळणारी वेदना कमी करणारा वैद्य आहे. तुझ्या नशिबात जर अपघाताने मृत्यू लिहिला असेल तर माझ्या शब्दाने आणि तुझ्या श्रद्धेने तो फक्त एका ओरखड्यावर निभावून जाईल. हा बदल मी करू शकतो, पण त्यासाठी तू मीपणा सोडला पाहिजेस. तू जोपर्यंत म्हणतोस मी भक्त आहे तोपर्यंत तू लांब आहेस. ज्या दिवशी म्हणशील मी स्वामींचा आहे आणि स्वामी माझे आहेत, त्या दिवशी तुझा आणि माझा श्वास एक होईल आणि मग कर्माचा हिशोब माझा होऊन जाईल. भूतकाळ तुझ्या हातात नाही, तो आता कागदावरची काळी शाई झाली आहे. पण भविष्य अजून कोरं पान आहे. आज तू जे वागशील, जे बोलशील आणि जे विचार करशील ते तुझं उद्याचं प्रारब्ध असेल. कोणाला फसवून मिळवलेली संपत्ती तुला कधीच सुख देणार नाही आणि कोणाला मदत करताना सांडलेला घाम कधीच वाया जाणार नाही. इथं प्रत्येक गोष्टीची नोंद होते. कर्माच्या बाजारात उधार चालत नाही, तिथे रोख व्यवहार असतो. म्हणून आजपासून तक्रार करणं बंद कर. तुझ्या वाट्याला आलेलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाड. लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नकोस. मी काय बघतोय याकडे लक्ष दे. तुझं चांगलं वागणं हेच माझं खरं दर्शन आहे. जा, आता डोळे पुसून कामाला लाग. तुझ्या मनातले का आणि कधी हे प्रश्न माझ्या चरणी अर्पण कर. वेळ आली की मी स्वतः तुझा हात धरून तुला त्याच्या पार नेईन. कर्मभोग संपल्याशिवाय मोक्ष नाही आणि स्वामींशिवाय तुला आधार नाही. लक्षात ठेव, परिस्थिती कशीही असली तुझे स्वामी तुझ्यासोबत नेहमी असणार आहेत.